स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या लाडक्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वॅपी व्लॉग्स. आणि खूप दिवसानंतर फायनली व्लॉग यायला चालू झालेले आहेत. आणि मी आत्ता चाललेलो आहे एका शोसाठी. एक्सबीट ऑडिओ साऊंड असणार आहे आणि रेट्रे बुद्रुकमध्ये आमचा शो आहे. तर मी आणि आपला डीजे रॉक्सी आम्ही दोघंजणं चाललो आहे शोसाठी. आत्ता आहे आम्ही ईश्वरपूरमध्ये. इथून आम्ही शोसाठी निघालो आहे आणि तुम्हाला एक सरप्राईज आहे. ते सरप्राईज तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो, पण आत्ता हे बघू शकता इथं. नमस्ते नमस्ते नमस्कार नमस्कार. चमत्कार घडवू कसं वाटतं चमत्कार. खूप दिवसानंतर वाटतंय असं म्हणा वाटते. खूप दिवसानंतर वातावरण हे खूप चांगलं आहे. हे खूप चांगलं वातावरण आहे का? भावना बघू शकता, वातावरण खूप चांगलं आहे. ती आहे आपली बसंती. सध्या हिचं हाल बघू शकता काय झालेलं आहे. आणि माझ्यावरती प्रेम करणारी माणसं बघू शकता. किती प्रेम रे, किती प्रेम करतात लोक माझ्यावरती. पण असू दे, चला आज एका दुसऱ्याच गाडीमधून चाललोय. काय विषय आहे पुढे सांगतो. चला लाईक करा, सबस्क्राईब करा. भावानो, आत्ता जी गाडी तुम्ही बघताय ना, हेच सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आत्ता जी गाडी बघताय ना, ही गाडी आहे आपल्या प्रिय डीजे रॉक्सी यांची. तर कॉंग्रॅच्युलेशन सर तुम्हाला नवीन कार साठी. आणि भावानं खूप जास्त मेहनत करून आतापर्यंतच्या त्याच्या करिअर मध्ये पहिली कार त्याने घेतलेली आहे. आणि मार्केटचा कारचा ओनर आलेला आहे तो आता सध्या. त्याच्यामुळं विषय टास्क केलेला आहे त्यानं. तुम्हाला कारचे लुक दाखवतो आता बाहेरनं. सिनेमॅटिक थोडंसं चेक करा. कार कशी आहे सांगा कमेंट मध्ये नक्की की डीजे रॉक्सीची पहिली कार कशी आहे. तर भावानो चला तर बघूया आपल्या डीजे रॉक्सीची आयुष्यातली पहिली कार. भावनो कसा वाटला भाऊचा दणका. यानं मला पण सरप्राईज दिलं. ज्या दिवशी कार घेऊन आला डायरेक्ट खाली आला, स्टुडिओच्या खाली तिथं पार्किंग मध्ये थांबला. मला फोन केला, मला खाली येणार काहीतरी तो दाखवायचंय. आणि खाली आलो तर डायरेक्ट हा कार घेऊन आलेला होता. मला पण माहित नव्हतं. आणि अचानक कार घेऊन आले, मला एकदम धक्का बसला. म्हटलं हे कधी झालं अचानक. त्या दिवशी काही व्लॉग वगैरे करत नव्हतो. आणि सध्याच्या लेवलला म्हटलं आज पहिलाच शो, यानं कार घेतल्यानंतर पहिलाच शो आम्ही सोबत चाललोय. तर मग म्हटलं आज कारची टेस्टिंग करूया. मग कार आम्ही ही घेऊन आलो. आणि बसंती मी कुठं बाहेरच जात नाही बऱ्याच दिवसापासून, त्यामुळे बसंती ऑलरेडी मळ खात पडलेली. तिला आंघोळ पण घातलेलं नाही एवढे दिवस झालं. पण आता शो वगैरे चालू झाले त्यामुळे आता मी बाहेर पडायला चालू झाले. त्यामुळे आता बसंतीचा पण व्यवस्थित विषय कार्यक्रम करण्यात येईल. आणि एक दिवस दोन्ही कार एकत्र घेऊन मग त्याचा एक मस्त ब्लॉग शूट करीन आणि तुमच्यासाठी घेऊन येईन नक्कीच. ओके, बाय द वे डीजे रॉक्सीची पहिली कार कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि कार भावनो अशीच येत नाही, त्यानं स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या कष्टाने घेतलेली आहे. आणि याच्यासाठी त्यानं खूप मेहनत केली. त्यामुळं त्याच कष्टाचं फळ या ठिकाणी हे भेटलेलं आहे. संध्याकाळचं ट्रॅव्हलिंग वगैरे असते कंटिन्यू, त्याच्यामुळं ही गरज आहे. त्यामुळं घ्यावीच लागली इन द सेन्स घेणं गरजेचं पण होतं. त्यामुळं घेतलेले. आणि आता भाऊ कारमधून शोला वगैरे जातोय, मस्त वाटते, भारी वाटते, एन्जॉय. चलो अभी शो पे मिलते हैं, लेट्स गो. फायनली लोकेशनवर पोहोचलेलं आहे. लाईटचा सेटअप आय थिंक करून झालेला आहे आणि सेटअप पण रेडी. चला विषय टॉस करूया. साऊंड चेक देते. चलो लेट्स गो. GR Remix.
वेंकटेशा गोविंद भक्तवत्सला गोविंद भाग्यशीतला गोविंद गोविंद हरि गोविंद गोकुलनंदन गोविंद गोविंद हरि गोविंद गोकुलनंदन गोविंद. Takatimi, takajuno, takatimi, takajuno, takajuno, takatimi, takajuno, takatimi, takajuno, takatimi, takajuno, takatimi, takajuno, takatimi, takajuno, takajuno, takatimi, takajuno. बोले कसं वाजतंय. चला तर सगळ्यांनी हात वर करायचं. बोले किसने सच्चा प्यार किया हाथ ऊपर. चला बोले सभी प्यार करने वाले हाथ ऊपर. आता बोले सगळ्यांनी हात वर करायचं आणि जसा साऊंडचा बीट पुढे कमा 1 2 3 लेट्स गो. येस व्यापी करणे. अरे जोपर्यंत आपला झापक झोपक डायरेक्ट साऊंड वर वाजत नाही ना तोपर्यंत सिस्टीम चालू होत नाही. लय हवाय आपली सिस्टीम वर. तरी सुद्धा मला बोलायचं नाही. चला हात ऊपर. हिंदुत्व शत्रू सदैव हुडकून काढू. शिवगुरु पदवी आमच्या नितकाळ जात. रणकंदनी फडकवू भगवा जगात. चला तर सगळ्यांचा वजन म्हणजे बोला सियापती प्रभू रामचंद्र की. चला हातवर करायचं उडी मग 1 2 3 लेट्स गो. येस व्यापी करणे. राकेश भैयांसाठी हातभार. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी. डीजे रॉक्सी आम्हाला सही सलामत घरी पोहोचवते अशी आमच्या ठिकाणी अपेक्षा आहे. काय वाटते पोहोचणार मग जिंकले. त्यामुळं एक जास्त लांब नाही. थोडंसं एक 20-22 किलोमीटर आहे. त्यामुळे लगेच पोहोचेल. एक 15 ते 20 मिनिटात पोहोचेल आम्ही. आणि मग नंतर आम्ही टाय फिस होणार. जेवण झालेलं आहे. एवढंच तुम्हाला सांगायचं. जय जय महाराष्ट्र.